नमस्कार, मी श्रीरंग खरे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी काल विधिमंडळामध्ये पहिलीच्या इयत्तेसाठी सीबीएसईचा अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भात घोषणा केली. त्यानंतर विविध प्रश्न निर्माण झालेले आहेत की हे कसं होणार, काय होणार, अभ्यासक्रम बदलणार का, वेगवेगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्या संदर्भात आपण बोलणार आहोत. महाराष्ट्र राज्य प्रवक्ता आहेत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे महेंद्र गणपुले. गणपुले सर, तुमचं चर्चेमध्ये स्वागत आहे. आणि सीबीएसई पॅटर्न लागू होणार आहे का, सीबीएसई समकक्ष अभ्यासक्रम लागू होणार आहे पहिलीच्या मुलांसाठी, हे थोडंसं तुम्ही क्लिअर केलं तर बरं होईल. नमस्कार. काल दुपारी विधानसभेमध्ये शिक्षण मंत्री महोदयांनी केलेल्या निवेदनापासून सर्वांच्याच मनामध्ये जे प्रश्न निर्माण झाले तेच प्रश्न तुम्ही घेऊन या ठिकाणी आलेला आहात. खरं तर सीबीएसई पद्धतीनं आपण हे कामकाज करणार आहोत अशा पद्धतीचं सुतोवाच शिक्षण मंत्री महोदयांनी केलेलं आहे. परंतु नेमकी याची परिस्थिती काय, याची पूर्वतयारी काय, याचे कुणाकुणावरती काय काय परिणाम होतील याच्या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारची स्पष्टता नसताना अचानक हा निर्णय आल्यामुळे सर्वच घटक संभ्रमामध्ये पडलेले. बरं, आता ना काही प्रश्न यामुळे निर्माण झालेले आहेत की जर सीबीएसई सारखा अभ्यासक्रम लागू होणार असेल तर राज्य मंडळाचं नेमकं काय होणार. दुसरा प्रश्न आहे की अभ्यासक्रमाचं काय होणार. तिसरा प्रश्न आहे की वेळापत्रक, जो सगळ्यात मोठा क्रुशियल भाग आहे, त्याचं काय होणार. तर राज्य शिक्षण महामंडळ तसंच राहून तेच सीबीएसईचं इम्प्लिमेंटेशन करणार आहेत का, त्यासाठी वेगळं महामंडळ लागू होणार आहे, काय नेमकी याबाबत काही स्पष्टता आलेली आहे का? जे प्रश्न तुमच्या मनामध्ये आहेत तेच प्रश्न सर्वांच्या मनामध्ये आहेत. आणि शिक्षण मंत्री महोदयांचं हे एकमेव एक विधानाचं स्टेटमेंट, याचे पलीकडे ऑन पेपर कुणालाही कुठलीही कल्पना किंवा स्पष्टता याच्याबद्दल नाहीये. सीबीएसई समकक्ष किंवा सीबीएसईचा पॅटर्न लागू करणार अशा पद्धतीच्या बातम्या ज्यावेळी येतात त्यावेळी सीबीएसईचा अभ्यासक्रम लागू होणं हा एक भाग आहे. खरं तर अभ्यासक्रम जास्तीत जास्त चांगला कसा होईल, आपला सीबीएसई सारखा असावा किंवा सीबीएसई पेक्षाही उत्तम असावा, ही नक्कीच भावना प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. याचं कारण असं की ज्ञान हे कोणतंही मर्यादित नसतं, ते अमर्याद असतं. त्यातल्या त्यात चांगलं ज्ञान मिळावं ही प्रत्येकाची अपेक्षा असते. परंतु सीबीएसईची पाठ्यपुस्तकं जर आपण वापरणार असेल तर आपल्या राज्याची अनेक वर्षाची शैक्षणिक परंपरा असणारं बालभारतीचं अस्तित्व काय राहील, आपल्या पुस्तक निर्मितीची प्रक्रिया चालू राहणार किंवा राहील, आणि त्याचबरोबर एनईपी 2020च्या माध्यमातून ज्या ज्या काही मार्गदर्शक सूचना आपल्याकडे आलेल्या आहेत त्यानुसार राज्य अभ्यासक्रम आराखडा आपण तयार केलेला आहे. त्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यातील ज्या ज्या काही अपेक्षित सूचना आहेत त्या सर्व सीबीएसईच्या अनुकरणाच्या दिशेने आहेत की सीबीएसई पेक्षाही उत्तम करण्याची आपली अपेक्षा आहे, हे कुठेही स्पष्ट होत नाही. आणि अभ्यासक्रम उत्तम करत असताना या अभ्यासक्रमाशी किंवा या उपक्रमाशी निगडीत जे जे काही स्टेक होल्डर्स आहेत त्यांच्याशी सविस्तरपणे चर्चा करून त्यांना कुठल्याही प्रकारची कल्पना दिली आहे किंवा नाही याची कुठलीही स्पष्टता कालच्या मंत्री महोदयांच्या विधानामध्ये दिसत नाही. पण एक असा युक्तिवाद केला जातो की राष्ट्रीय शिक्षण धोरण जे लागू केलं जात आहे त्याचाच एक भाग म्हणून सीबीएसईला समकक्ष अभ्यासक्रम महाराष्ट्रामध्ये हा लागू केला जातोय, त्यासाठीची तयारी पण आधीपासून सुरू होती. हे खरं आहे का, आणि याचा नेमका काय अर्थ काढायचा? खरं तर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे विद्यार्थ्यांच्या आणि त्याच्यावरती आधारित असणाऱ्या पालकांच्या मनामधील सीबीएसई आणि आपल्या राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमाबाबत जे संभ्रम आहेत त्या संभ्रमातला एकच महत्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे जेई आणि नीटच्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षांच्या परफॉर्मन्स मध्ये सीबीएसई पॅटर्न मधील प्रश्नपत्रिका किंवा त्याचा जो काही कंटेंट आहे त्याच्यावरती जास्त प्रश्न विचारले जातात आणि आपले विद्यार्थी तुलनेने त्याच्यामध्ये कमी पडतात, अशा प्रकारचा एक समज किंवा एक सर्वांच्या मनामध्ये असलेली कल्पना आहे. खरं तर सीबीएसई पॅटर्न मध्ये 10वी पर्यंत शिकून पुढे आलेली मुलं नंतर आपल्या राज्य मंडळाच्याच 11वी-12वीच्या अभ्यासक्रमाचा अवलंब करतात, हे वास्तव आहे. तरी सुद्धा आपल्या इयत्ता 10वीच्या बोर्डाच्या आतापर्यंतच्या विज्ञानाच्या विषयाचा जर सविस्तर आपण अभ्यास केला तर पूर्वी आपलं विज्ञान हे अतिशय उत्तम विज्ञान पाठ्यपुस्तक होतं. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये शासनाच्याच ध्येय धोरणांच्या दरसोडीमुळं पर्यावरण विषय रद्द केला, तो सायन्स मध्ये ऍड केला. आयसीटी विषय आला, तो पण सायन्स मध्ये ऍड केला. आयत्या वेळी येणारे आपत्ती व्यवस्थापन विषय आहे तो पण आयसीटी विज्ञानामध्ये ऍड केला. त्याचबरोबर प्रदूषणाशी निगडीत काही समस्या आहेत त्या पण विज्ञानामध्ये ऍड केल्या. आणि इतकंच नाही तर भूगोलाच्या विषयाशी निगडीत असणारा
स्पेस रिसर्च किंवा स्पेस सायन्स हा सुद्धा भाग विज्ञानामध्ये ऍड केला आणि त्यामुळं मूळ विज्ञान खूप कमी प्रमाणामध्ये बोर्डाच्या अभ्यासक्रमात राहिलं आणि या इतर विषयांची जी काही कपात इतर बोर्डाने केली ती सगळी कपात या सायन्समध्ये ऍड केल्यामुळं विद्यार्थ्याला विज्ञानाला दिलं जाणारं जे काही ज्ञान आहे ते ज्ञान सीबीएसईच्या तुलनेमध्ये काही प्रमाणामध्ये कमी पडतं आणि त्याचाच परिणाम थोडासा या जेई आणि नीटच्या परीक्षेमध्ये होतो. जो काही फुल स्पेस सायन्स विद्यार्थ्यांना शिकवलं तर कुठल्याही प्रकारचा न्यूनगंड आपल्या राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमात आणि सीबीएसई मध्ये राहणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की सीबीएसईचा जो समकक्ष अभ्यासक्रम आहे त्याची गरज नाहीये, जो आपला अभ्यासक्रम आहे तो चांगला आहे आणि तो सक्षम आहे सीबीएसईला तोंड देण्यासाठी. नक्कीच तोंड देण्यासाठी उपयुक्त आहे आणि आपण अशी आत्मविश्वास बाळगला पाहिजे की सीबीएसई समकक्ष म्हणण्यापेक्षा सीबीएसई पेक्षाही उत्तम अभ्यासक्रम आपण विज्ञान देऊ शकतो आणि तेवढी क्षमता आपल्या अभ्यास मंडळाकडं, बालभारतीकडं आणि सर्वच यंत्रणेकडे आहे. तो विश्वास शासनाने या यंत्रणेवरती दाखवणं गरजेचं आहे. पण एक असंही म्हटलं जात आहे की एनसीईआरटी जी पुस्तकं तयार करतं तीच पुस्तकं आपल्याला आता राज्यामध्ये किंवा सगळ्याच राज्यांमध्ये लागू होणार आहेत आणि ज्या अभ्यासक्रमाबद्दल आपण बोलतोय तर तोच अभ्यासक्रम आता एनसीईआरटी आपल्याला शिकवणार आहे. त्यामुळे असा कदाचित संभ्रम निर्माण होऊ शकतो की सीबीएसईचा अभ्यासक्रम काहीतरी आपल्याला लागू होतोय, तर तसं नसून एनसीईआरटी जे आपल्याला शिकवतंय तेच आपण अंमलात आणणार आहोत, सगळीच राज्य अंमलात आणणार आहोत. असं काही आहे का? शिक्षण प्रक्रियेमध्ये जर मूळ मुद्द्याचा विचार केला तर एकूण शिक्षण प्रक्रियेमधून त्याला कोणकोणती उद्दिष्ट आपल्याला प्राप्त करणं गरजेचं आहे, कोणकोणती ध्येय काढणं गरजेचं आहे. याच्यासाठी ठराविक मुद्दे प्रत्येक अभ्यासक्रमासाठी ठरवून दिलेले असतात. लर्निंग आउटकम काय आहेत त्याच्या आधारित अभ्यासक्रम तयार केला जातो. परंतु अशा पद्धतीने जेव्हा आपण विचार करत असतो तेव्हा जसं वन नेशन वन इलेक्शन अशा प्रकारच्या घोषणा दिल्या जातात तसं एकाच प्रकारचा सिलेबस संपूर्ण देशामध्ये राबवण्याचा जरी विचार असला तरी त्या त्या राज्याचा जो काही प्रादेशिक गंध आहे तो स्थानिक संदर्भ सुद्धा त्या त्या प्रमाणामध्ये येणं गरजेचं आहे. तसं जर विचार केला तर गणित आणि विज्ञान या दोन विषयाच्या बाबतीमध्ये हे दोन विषय ज्याला आपण युनिव्हर्सल ट्रूथ म्हणतो तशा प्रकारचे त्याच्यामध्ये आपल्या राज्यात नव्हे, देशात नव्हे, जगात कुठेही जरी गेलं तरी विज्ञानाचे नियम आणि गणिताचे नियम तेच असणार आहेत. पण इतिहास, भूगोल शिकवत असताना आपण आपल्या प्रदेशाची माहिती, आपल्या प्रदेशाचा इतिहास शिकवणार आहोत की नाही किंवा तो इतिहास माहीत होणं राज्याच्या दृष्टीनं गरजेचं आहे का नाही याचा विचार करणं गरजेचं आहे. साहित्य संस्कृतीची आपली राज्याची फार मोठी परंपरा आहे. ती परंपरा आपल्याला अभ्यासक्रमातून मुलांपर्यंत पोहोचवायची आहे. भारतीय ज्ञान प्रणाली मोठी आहे, परंतु त्याचबरोबर आपल्या राज्यानं या संपूर्ण संस्कृतीला विकसित करण्यासाठी जे योगदान दिलेले आहे, त्याची ओळख आपल्या अभ्यासक्रमातून आपल्या विद्यार्थ्यांना होणं गरजेचं आहे. त्यामुळं अभ्यासक्रमातील ध्येय उद्दिष्ट तीच असतील, परंतु ते साध्य करण्याचं माध्यम जे आहे ते पाठ्यपुस्तक, अभ्यासक्रम त्याच्यामध्ये मात्र राज्याची ओळख नक्कीच राहणं गरजेचं आहे, असं मला वाटतं. पण एक प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो की जो नवीन पद्धती किंवा ज्या सीबीएसई समकक्ष अभ्यासक्रम पहिलीपासून सुरू होईल त्याची पुस्तकं आपल्याला नव्यानं छापावी लागणार आहेत का? तो सिलेबस नव्यानं तयार करावा लागणार आहे का? जसं तुम्ही म्हणताय की प्रत्येक प्रादेशिक गोष्ट वेगळी असते, त्यानुसार काही पुस्तकं वेगळी होण्याची शक्यता आहे का? जर तशी शक्यता असेल तर प्रत्येक राज्यानुसार ती वेगळी पुस्तकं असतील का? असे बरेच प्रश्न आहेत. याबाबत हो, काही हो. तुम्हाला शिक्षक म्हणून किंवा जेव्हा येस. चर्चा होते त्याबद्दल काही माहिती मिळालेली आहे का? सर्वसाधारणपणे आपण एकूण आतापर्यंतच्या शिक्षण प्रक्रियेचा विचार केला तर राज्याचं शिक्षण धोरण आपण निश्चित करतो आहोत. तिसरं धोरण आपण आता त्याच्या स्वागतासाठी तयार आहोत. शिक्षण धोरण निश्चित केल्यानंतर राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार होतो. त्याच्यावरती आधारित पाठ्यक्रम, अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तक निर्मिती या सगळ्या प्रक्रिया आहेत. परंतु या प्रक्रिया ज्या ज्या घटकांकडे अवलंबून आहेत त्या सर्व घटकांचा एकत्रित समन्वय होणं गरजेचं आहे आणि योग्य त्या दिशेनं, योग्य त्या सूचनेनुसार त्या प्रक्रिया करणं गरजेचं आहे. आपली राज्याची पाठ्यपुस्तक निर्मितीची 1ली ते 8वी पर्यंतची यंत्रणा आतापर्यंत आपण बालभारतीच्या माध्यमातून ती घेत होतो. मध्यंतरीच्या काळामध्ये 10वीच्या बोर्डाकडं 9वी ते 12वी पर्यंतचा अभ्यासक्रम तयार करण्याची व्यवस्था होती. परंतु 2016च्या शासन निर्णयामुळं हा अभ्यासक्रम तयार करण्याची एसएससी बोर्डाची जबाबदारी सुद्धा एका आदेशानं ती काढून घेण्यात आली. अशा अनेक गोष्टी आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये घडतायत की ज्या विधिवत नाहीयेत. कोणाच्या तरी हक्कावरती गदा आणून ते हक्क दुसऱ्या कोणाकडे तरी दिले जात आहेत.
त्याच्या बाबतीमध्ये विधिमंडळाच्या स्तरावरती पूर्तता झाली किंवा नाही याची कोणतीही शहानिशा न करता अशा प्रकारे अधिकारांचं एकत्रीकरण काही ठिकाणी झालेलं दिसते आणि त्याचा परिणाम म्हणून या अभ्यासक्रमाच्या बाबतीमध्ये निर्माण होणारे अनेक प्रश्न जे आहेत ते इथून पुढे राज्याच्या वाटचालीला धोकादायक आहेत. आणि दुसरा जो भाग आहे तो म्हणजे आपलं एसएससी बोर्ड जे आहे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ 1965 सालापासून या प्रक्रियेमध्ये सहभागी आहे आणि आज शिक्षण यंत्रणेमध्ये राज्याचं नाव किंवा संपूर्ण व्यवस्थेमध्ये राज्याचं नाव उच्च स्तरावरती नेणारे सर्व लोक हे याच राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमातून परीक्षा पद्धतीतून उच्च स्तरापर्यंत पोहोचलेले आहेत. मग सीबीएसईचा अभ्यासक्रम आपण फॉलो करणार आहोत, सीबीएसई पॅटर्न आणणार आहोत, तर आपल्या स्वतःच्या राज्याची ओळख असणाऱ्या राज्य मंडळाचं अस्तित्व यापुढे राहणार की नाही हा मोठा प्रश्न त्यासमोर निर्माण होत आहे. आणि अशा पद्धतीनं करत असताना दुसरा जो प्रश्न आहे अभ्यासक्रमाच्या बाबतीमध्ये मी म्हटलं की सहमती नक्कीच आहे, चांगला अभ्यासक्रम तयार व्हावा, परंतु सीबीएसईचं कल्चर, शालेय संस्कृती म्हणजेच 1 एप्रिल पासून शाळा सुरू होणार वगैरे प्रकारच्या ज्या काही बातम्या आपल्यापर्यंत येतात त्यामुळे मात्र नक्कीच मोठा संभ्रम प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होत आहे. आणि थोडंसं तो समजावून सांगा, 15 डिसेंबर 1 एप्रिल पासून आपण ही पद्धत लागू करू शकतो की नाही, आणि जर करू शकत नसलो तर त्यामागची कारण तुम्हाला काय दिसत आहे? एक स्पष्ट कारण सांगतो, व्यावहारिक कारण आपण म्हणूयात त्याला, की एखादा अभ्यासक्रम ज्यावेळी बदलाची घोषणा होते, त्यावेळी सर्वप्रथम पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या वतीनं पुस्तकं विक्री करणाऱ्या ज्या काही एजन्सीज आहेत, त्यांना सूचना दिली जाते, की हे वर्ष या पाठ्यपुस्तकाचं शेवटचं वर्ष आहे. आपल्याकडे शिल्लक राहिलेली पुस्तकं परत घेतली जाणार नाहीत. त्यामुळं ऑर्डर नोंदवताना त्या प्रमाणामध्ये ऑर्डर नोंदवाव्यात. अशा प्रकारचं प्रकटन पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ सर्व पाठ्यपुस्तक वितरकांना देत असतं. अशा प्रकारचं कुठलंही नोटिफिकेशन त्यांना आतापर्यंत देण्यात आलेलं नाहीये. दुसरा भाग 1 एप्रिल पासून शाळा सुरू करणं ही जी काही कल्पना आहे सीबीएसई पॅटर्न नुसार याची पूर्ण विसंगती आपल्या राज्याच्या एकूण संस्कृतीशी निगडीत जर विचार केला तर आपल्या समाज जीवनातील एक महत्वाचा भाग आपण त्याला म्हणूयात, ग्रामीण भागातील असतील किंवा शहरी भागात असतील विविध ठिकाणच्या यात्रा, जत्रा, उत्सव हे सर्वसाधारणपणे मे आणि जून महिन्याच्या कालावधीमध्ये असतात. आपल्याकडील लग्नसराईचा जो काही हंगाम आपण म्हणू तो सुद्धा याच कालावधीतला असतो. आणि त्याचं दुसरं एक कारण जर बघितलं तर वर्षभर कामामध्ये मग्न असणारा शेतकरी समाज हा सर्वसाधारणपणे या कालावधीमध्ये शेतीची मुख्य कामं संपलेली असतात, पुढची कामं पावसाळ्याच्या हंगामामध्ये सुरू होत असतात. त्याच्या अगोदरचा थोडासा विसाव्याचा विश्रांतीचा हा काळ असतो. त्यामुळे या सर्व रूढी परंपरा या कालावधीशी निगडीत आहेत. जर 1 एप्रिल पासून शाळा सुरू केल्या तर आपल्या संपूर्ण वेळापत्रकावरती फार मोठा परिणाम होईल. विदर्भाच्या बाबतीमध्ये भौगोलिक परिस्थिती, तापमानाचा विचार करून आपण अगोदरच 15 जूनच्या ऐवजी 25 जून पासून त्यांच्या शाळा सुरू होतील अशा प्रकारचा निर्णय शासनानेच केलेला आहे. त्या स्थितीमध्ये त्यांची परिस्थिती काय असेल हा एक विचार आपल्याला त्या ठिकाणी करावा लागेल. दुसरा मुद्दा म्हणजे दिवाळी हा आपल्या राज्याच्या दृष्टीने सगळ्यात मोठा सण आहे. त्याची दिवाळी सुट्टी आपल्याकडे असते. जर नवीन पद्धतीनं 1 एप्रिल पासून शाळा सुरू करून मध्ये थोडासा गॅप देऊन पुन्हा कंटिन्यू करून दिवाळी सुट्टीपर्यंत जर आपण गेलो तर आमच्या एकूण शैक्षणिक कामकाजाच्या दिवसापैकी 70% दिवस हे दिवाळीच्या अगोदर संपतील. त्यामुळं आपोआपच 70% अभ्यासक्रम हा देखील दिवाळीच्या आधी संपेल आणि उरलेल्या पुढच्या कालावधीमध्ये 30% अभ्यासक्रमावरती दुसरी सत्र परीक्षा होईल, 70% अभ्यासक्रमावरती पहिली परीक्षा होईल. हा मूल्यमापन प्रक्रियेतला फार मोठा दोष त्या ठिकाणी निर्माण होईल. याच दोषाबरोबर दुसरा एक भाग आहे तो म्हणजे आपल्या इयत्ता 10वी आणि 12वीचे जे आत्ताचं वेळापत्रक आहे. आपण 10वीची परीक्षा म्हणली की मार्च असं पटकन तोंडात येतं. ही परीक्षा आपल्याला या सगळ्या बदललेल्या वेळापत्रकामध्ये एखाद्या वेळेस जानेवारी महिन्यामध्ये सुरू करावी लागेल आणि जानेवारी फेब्रुवारीमध्ये हे सगळं 10वी-12वीचं वेळापत्रक बसवलं, त्याचा निकाल जरी जाहीर झाला तरी 10वी-12वीच्या परीक्षेवरती आधारित इतर ज्या ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या प्रवेश प्रक्रिया आहेत, विशेषतः 12वीच्या बाबतीतल्या त्या सर्व प्रवेश प्रक्रिया साधारणपणे ऑगस्ट अखेरीपर्यंत चालून ऑक्टोबर पासून त्यांचं प्रत्यक्ष शैक्षणिक वर्ष सुरू होतं. म्हणजे ही जी काही आपली पिढी आहे ही पिढी साधारणपणे फेब्रुवारी पासून जी मोकळी होईल ती ऑक्टोबर पर्यंत त्यांच्यासमोर कुठल्याही प्रकारचं जबाबदारी प्लॅन नसेल आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये त्यांच्या वर्तनाच्या समस्या, शिस्तीच्या समस्या किंवा या कालावधीमध्ये काय करायचं त्याच्या कुठल्याही प्रकारचा नियोजनाचा फ्लो चार्ट, कुठल्याही प्रकारचं ऑन पेपर नियोजन कुठल्याही प्रकारे या ठिकाणी दिसत नाही. आणि त्यामुळे जर बदल करायचा असेल तर हा पूर्ण वेगळ्या पद्धतीचा बदल होणार आहे.
या बदलाला सामोरं जात असताना या घटकाशी निगडीत कोणकोणत्या मुद्द्यांवरती कोणावरती परिणाम होणार आहे या सगळ्यांचा विचार करण्यासाठी एका प्लॅटफॉर्मवरती याची चर्चा होणं गरजेचं आहे. अचानक एका रात्रीमध्ये हे कुठलंही धोरण राबवलं जात नाही. त्याची यशस्वीता कधीही आपल्याला अपेक्षित उद्दिष्टापर्यंत नेऊ शकत नाही. नाही, पण एक प्रश्न असा आहे की मुख्याध्यापक संघटना जी आहे ती या बदलासाठी अनुकूल आहे का पूर्णपणे मुळापासून ही नाकारते का? चर्चेतनं काही गोष्टी सुटल्या तर ही पद्धती लागू केली जाऊ शकते असं संघटनेचं म्हणणं आहे. मुद्दा तोच आहे की सहविचार सभेतून या घटकाशी निगडीत सर्वांना एकत्रित घेऊन विचार करून निर्णय घेणे ही प्रक्रिया अलीकडच्या काळामध्ये बंद झालेली आहे. बऱ्याचशा प्रमाणामध्ये एकाधिकारशाहीचा वापर पाहायला मिळत आहे. त्यामुळे यापूर्वी वरिष्ठांशी होणाऱ्या सहविचार सभा या अलीकडच्या काळामध्ये प्रबोधन सभा म्हणजे फक्त आम्ही जे सांगतोय ते तुम्ही ऐका आणि त्या पद्धतीने कामकाज करा अशा पद्धतीची मानसिकता अनुभवायला मिळते. आत्ताच एक उदाहरण जर सांगायचं झालं तर 5 मार्च रोजी शिक्षण एससीआरटी संचालकांनी एक पत्र काढलं. त्या पत्रानुसार आपल्या राज्यातील 1ली पासून 9वी पर्यंतच्या शाळा या 25 एप्रिल अखेरीपर्यंत चालतील असं परिपत्रक दिलं आणि त्याच परिपत्रकामध्ये पुढचा उल्लेख असा आहे की 1 मे रोजी निकाल जाहीर करावा. जर 25 एप्रिल पर्यंत परीक्षा चालल्या तर पुढच्या 4 दिवसामध्ये निकाल कसा तयार करायचा? निकाल तयार करत असताना मानवी क्षमतेचा विचार करावा लागतो. पेपर तपासून झाल्यानंतर ते पेपर दुसऱ्या व्यक्तीकडून पुन्हा व्हेरिफाय केले जातात. ही मानवी क्षमता आहे. ती मानवी क्षमता विचारात न घेता या दिलेल्या सूचनेचंच पालन करा अशा प्रकारची 8 तासाची भूमिका या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाली. उन्हाळ्याच्या काळामध्ये सकाळच्या सत्रामध्ये शाळा भरवली तरी पूर्ण वेळेत काम करा असा संचालकांचा आग्रह आहे आणि यापूर्वीच्या आपल्या शाळा संहितेमध्ये एस कोडमध्ये नियम 54(2) मध्ये उल्लेख आहे की सकाळच्या सत्रात जर शाळा भरवली तर 4 घड्याळी तास कामकाज होईल याची दक्षता घ्यावी. परंतु हे सर्व नियम पूर्ण बाजूला ठेवून फक्त मी सांगतो तेच खरं अशा पद्धतीची भूमिका शिक्षकांवरती संघटनांवरती लादण्याचा प्रकार आता अलीकडे अनुभवायला मिळतो. बरं, एक शेवटचा प्रश्न की जरी सगळे मतभेद वादविवाद हे जरी दूर सारले आणि ही पद्धती आपण अवलंबायचं ठरवलं तरी आपल्या शाळा किंवा आपली पूर्ण यंत्रणा जी आहे ती तेवढी सक्षम आहे का? इन्फ्रास्ट्रक्चर ही नवी पद्धत लागू करण्यासाठी अंमलात आणण्यासाठी आपण तेवढे सक्षम आहोत का? अतिशय योग्य प्रश्न आहे. आपण सक्षम आहोत का? सीबीएसईच्या सर्व शाळा या मुख्यतः महानगरामध्ये आहेत. कॉर्पोरेट लुकच्या शाळा आहेत, एसी आहेत, फॅन आहेत आणि आपल्या राज्य शासनाच्या 1ली पासून 10वी-12वी पर्यंत चालणाऱ्या अनेक शाळा या पत्रा शेडमध्ये भरतात. काही ठिकाणी अक्षरशः उघड्यावरती सुद्धा शाळा भरतात. उन्हाळ्याच्या काळामध्ये पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. परंतु ही सगळी भौगोलिक परिस्थिती विचारात न घेता, भौतिक सुविधा पुरवण्याच्या कुठल्याही जबाबदाऱ्या न घेता, जेवढे शिक्षक गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पाहिजे तेवढे शिक्षक न पुरवता, शिक्षकांच्या मागण्यांकडे सहानुभूतीपूर्वक विचार न करता, वर्षानुवर्ष विनाअनुदान तत्वावर काम करणाऱ्या लोकांना आहे तसंच ठेवून विधिमंडळामध्ये टप्पा अनुदानाची घोषणा होऊन देखील आर्थिक तरतुदीमध्ये त्याचा कुठेही उल्लेख येत नाही. अशा प्रकारे शिक्षण प्रक्रियेकडे पूर्णपणे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहून फक्त घोषणा करणं आणि त्याची एकतर्फी आदेशाने अंमलबजावणी करणं ही भूमिका नक्कीच स्वागतार्ह नाही. एकत्र येऊयात, चर्चा करूयात, एकमेकांचे विचार समजून घेऊयात आणि राज्याच्या हिताच्या दृष्टीने नक्कीच जे चांगलं असेल ते स्वीकारण्याची आमची मुक्तपणे तयारी आहे. त्या मुक्त चर्चेसाठी सर्वांना एकत्रित एका व्यासपीठावरती आमंत्रित करावं, चर्चा व्हावी आणि सकारात्मक विचार व्हावेत ही अपेक्षा आहे. धन्यवाद गणपुले साहेब, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आणि प्रगल्भ शिक्षकाचं एक लक्षण असतं की तो चर्चेसाठी तयार असतो आणि जो नवीन बदल असतो त्याला सकारात्मकतेनं तो स्वीकारतो. मात्र त्यातल्या त्रुटी उणिवा असतात त्या दूर सारून चांगल्या गोष्टी घेण्याचा तो प्रयत्न करत असतो आणि तो विद्यार्थ्यांना देखील हीच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आता ही जी नवीन पद्धती येऊ घातलेली आहे त्याबद्दल वादविवाद सुरू आहेत, वेगवेगळे मतप्रवाह समोर येत आहेत. मात्र हे खूप अर्ली स्टेजवर प्राथमिक पातळीवर या सगळ्या चर्चा चालू आहेत. येणाऱ्या काळामध्ये अनेक नवीन गोष्टी यातून बाहेर येतील. चांगल्या गोष्टी आपण स्वीकारण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसं गणपुले साहेबांनी देखील सांगितलं की चर्चा होणं गरजेचं आहे, चर्चेतनं एक मार्ग काढणं गरजेचं आहे. मात्र तसं जर झालं नाही तर कदाचित आपल्या चांगल्या उद्देशांना देखील हरताळ फासला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या कार्यक्रमात इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा NDTV मराठी.